संयुक्त दशावतार म्हणजे का? वासुदेव हे कृष्णाचं नाव नाही. असं काय घडलं नेमकं की त्याला मथुरेचं राज्य स्वतःचं सोडून हे दशावतार आणि भजनी कलाकार आहेत हे शापित गंधर्व आहेत. दशावतार नाटक म्हणजे काय? खऱ्याचा अभाव टाकायचा आहे. जिल्हास्तरीय व 19 राज्य पुरावे सहित मी तुम्हाला दाखवू शकतो. नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आजच्या या तर्कवितर्काच्या नवीन भागात. भारतात बऱ्याच लोककला आहेत आणि त्या सगळ्या कलांपैकी एक म्हणजे सिंधुदुर्गातील दशावतार. ह्या कलेबाबत बरेच असे तर्कवितर्क आहेत जे आज आपण समजून घेणार आहोत. ह्याचसाठी आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांना 16 जिल्हास्तरीय व 19 राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे, जे महापुरुष दशावतार मंडळाचे मालक आहेत व जे जय हनुमान दशावतार मंडळात सध्या कार्यरत आहेत. असेच आपल्या सगळ्यांचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजेच गौरव अजय शिर्के. यांचं मी आज तर्कवितर्क या आपल्या चॅनलवर स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. तर सुरुवातच मला अशी करायची की तुमचं नाव खूप आहे दशावताराच्या एका ह्याच्यात फील्डमध्ये, गावी पण इवन मुंबईमध्ये पण तुमचं खूप नाव आहे. तर तुम्हाला आठवतं आहे का तुमचं पहिलं इंट्रोडक्शन या कलेशी कधी आणि कसं झालं ते? सुरुवात आमच्या घरातच दशावतार, आमचे आजोबा, त्यानंतर आमचे वडील आणि त्यानंतर मी, म्हणजे आमची दशावतार कलेची तिसरी पिढी आहे. मला आठवते 5वीमध्ये असताना सुरुवातीला मी पहिल्यांदा दशावतार क्षेत्रात, म्हणजे दशावतार रंगभूमीवर, दशावतार रंगमंचावर मी पहिलं पाऊल टाकलं. त्याच्या अगोदर वडिलांचे आमचे नाट्यप्रयोग मी बघायचो आणि त्यांच्याबरोबर मी नाट्यप्रयोगांना जायचो. घरी आल्यानंतर काठीच्या तलवारी वगैरे करून आम्ही नाट्यप्रयोग सादर करायचो. म्हणजे एक उत्सुकता होती, रक्तातच कला असल्यामुळे रंगमंच गाजवायची एक ताकद होती. आणि त्याच अनुषंगाने पहिल्यांदा सावंतवाडी शिरशिंगे गोठवेवाडी या रंगमंचावर वाल्ल्या कोळ्याची मुलगी ही पहिल्यांदा मी भूमिका तिथे साकारली आणि तिथूनच माझं दशावतारात कलेत पदार्पण झालं. तर ती पहिली जेव्हा भूमिका तुम्ही साकारली तेव्हा साधारण तुमचं काय वय होतं? पहिली भूमिका ज्यावेळी मी साकारली त्यावेळी होतो मी 5वीत, म्हणजे मिनिमम 12 ते 13 वर्षाचा मी होतो. ओके. आणि म्हणजे काय फिलिंग काय होती? तुम्ही आता वडिलांना तुम्ही म्हणताय बघितलं असेल की त्यांनी ती कला हे केली आहे, तर तुम्ही जेव्हा पहिल्यांदा त्या स्टेजवर पाय ठेवला तेव्हा ती पहिली हे फिलिंग काय होती? दशावतार मला वाटत होतं वडिलांना बघून की सोपं आहे, मी करू शकतो, काही कठीण नाही. पण ज्यावेळी माझ्या चेहऱ्याला पहिल्यांदा रंग लागला आणि ज्यावेळी रंगमंचावर जायची वेळ आली त्यावेळी अक्षरशः माझं पूर्ण शरीर घामाने ओलं झालं होतं. मला धीर नव्हता, मला हिंमत होत नव्हती स्टेजवर जायची. पण माझ्या वडिलांनी, म्हणजे भाई शिर्के ज्यांना म्हणतात, अजय शिर्के नाव त्यांचं, त्यांनी त्यावेळी कौतुकाची थाप, आधाराचा हात माझ्या पाठीवर फिरवला आणि त्यांनी मला रंगमंचावर पाठविलं. पहिल्यांदा ज्यावेळी मी गेलो फक्त 2च वाक्य बोललो, पूर्ण नाटकात फक्त 2 वाक्य बोललो आणि मी मागे आलो. पण तिथे मला एक धीर आला रंगमंचावर जायचा आणि तिथूनच माझी पहिली भूमिका आणि दशावतारातली पहिली सुरुवात म्हणजे तिथून सुरुवात झाली. ती पहिली भूमिका काय होती, कोणाची होती? वाल्ल्या कोळी, त्याची म्हणजे ज्यांनी वाल्मिकी, ज्यांनी रामायण लिहिलं ते वाल्ल्या कोळी, त्यांची मुलगी ही भूमिका मी पहिल्यांदा साकार केली होती. तर पहिली भूमिका साकारताना तर तुम्ही अगदीच लहानच होतात, म्हणजे 13 वर्ष, म्हणजे तेव्हा तर फार काही समजतही नाही आणि तेव्हा तुम्ही घाबरलेला, ते साहजिकच होतं थोडंसं. पण मग नंतर तुम्हाला काय वाटलं की आता परत जावं स्टेजवर, की तुम्हाला वाटलं की जाऊ दे आता नको, आपल्याला तर काही जमत नाही आहे तर आपण हे करू नको या? काय हे होतं? पहिल्यांदा मी घाबरलोच होतो, पण त्यावेळी मला धीर आला की मी करू शकतो, मी स्टेजवर किंवा मी रंगमंचावर जाऊ शकतो. आणि त्यानंतर योगायोग असा आला की आमचे वडील महापुरुष दशावतार नाट्य मंडळाचे मालक यांनी कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, स्वतः मालक बाबी कळिंगन यांची कंपनी, यांचं दशावतार मंडळ चालवण्यासाठी घेतलं. त्यावेळी माझी ओळख झाली ती म्हणजे कैलासवासी नटवर्य नटश्रेष्ठ शांती कळिंगन, जे उत्कृष्ट खलनायक करतात, ते माझे प्रथम गुरु, माझा मित्र म्हणून पण लाभला आणि मला प्रथम गुरु म्हणून पण लाभला.
त्याने मला रंगमंचावर उभं कसं राहावं, रंगमंचावर हालचाल आपली कशी असावी, कुठच्या भूमिकेसाठी कशी रंगभूषा असावी, कशी वेशभूषा असावी. रात्री जर नाटक झालं तर सकाळी तो आमच्या घरी यायचा आणि सकाळी घरी येऊन स्वतःची मेकअपचा बॉक्स, मेकअपचा डबा उघडून कसा मेकअप करावा, विष्णू म्हटल्यानंतर कसा करावा, कृष्ण कसा करावा, राजा कसा करावा, या प्रत्येक गोष्टीचे मेकअपचे बारकावे, नंतर वेशभूषेचे बारकावे. म्हणजे दशावतार कलाकार म्हटल्यानंतर एका पेटीतच सगळं सामान असतं आणि एकच ड्रेस त्याच्याकडे असतो. मग त्याच ड्रेसमध्ये कृष्ण कसा बांधावा, त्याच ड्रेसमध्ये राजा कसा बांधावा, त्याच ड्रेसमध्ये व्हिलनाची वेशभूषा कशी करावी, म्हणजे प्रत्येकाचं वेगळेपण आहे पण ड्रेस तोच आहे. मग हे सगळे दशावतारातले जे बारकावे होते ते कैलासवासी शांती कळिंगन, द ग्रेट खलनायक यांनी मला शिकवलं आणि ते मला माझ्या जीवनात प्रथम गुरु म्हणून लाभले. त्यांनीच मला हाताला धरून रंगमंचावर त्यानंतर उभं केलं असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. तर आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणेच भरपूर रोल्स आहेत, भरपूर भूमिका आहेत ज्या साकारू शकतो. तर तुम्ही आतापर्यंत साधारण कुठल्या कुठल्या भूमिका साकारलेल्या आहेत? दशावतारात ज्यावेळी मी सुरुवात केली त्यावेळी पहिली भूमिका मी तुम्हाला म्हणालो की पहिल्यांदा मी स्त्री पात्र म्हणजे मुलीची भूमिका साकारली. ती माझ्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची असेल कदाचित, पण एकच भूमिका ती मुलीची साकारली. त्यानंतर गुरु म्हणून मला शांती कलिंगन लाभले आणि शांती कलिंगन हे खलनायकाची भूमिका करायचे. त्यामुळे मला खलनायकाकडे माझी जास्त ओढ गेली की मी विलन करणार, मी दशावतारात खलनायक करणार. पण एक अशी वेळ आली त्याच्यानंतर मी करायचो पण, म्हणजे आमच्या महापुरुष दशावतार नाट्य मंडळामध्ये मी बऱ्याच वेळा खलनायक केला लहान वयात असताना सुद्धा. पण एकदा अशी एक वेळ आली की मुकुंद परब म्हणजे माऊली दशावतार नाट्य मंडळ सोनुर्ली याचे संचालक आहेत मुकुंद परब, त्यांनी बरेच कलाकार घडविले आणि बांद्यामध्ये मला अजूनही आठवतं, बांद्यामध्ये हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी नाटक होतं आणि कोणच नारद मिळत नव्हतं त्यांना. त्यावेळी मी साधारण मला गाणी 2-3 म्हणायला येत होती आणि बोलत होतो चांगला नाटकात. त्यावेळी ते मला म्हणाले का उद्या नारद कोण मिळत नाही, तू येतोस का? मी म्हटलं मी येईन, कारण मला नाटकाची आवड होती, नाटकासाठी मी वेडाच होतो, मी येईन. पण माझ्याकडे काही नारदाचे कपडे नाही. त्यावेळी त्या मुकुंद परबांनी स्वतःकडचे नारदाचे कपडे, केशटूप वगैरे सगळं मला दिलं आणि बाजारात मी पहिला नारद सुरुवात केला आणि त्याच्यानंतर कंटिन्यू 8 वर्ष मी नारद ही भूमिका साकारली. आणि नारद ही भूमिका साकारत असताना 8 वेळा मला नारद या भूमिकेसाठी 1 नंबर, 3 वेळा दुसऱ्या नंबराचं पारितोषिक आणि एकदा उत्तेजना, अशी मी नारदाच्या भूमिकेसाठी बऱ्याच स्पर्धेमध्ये पारितोषिकं पटकावलेली आहेत. आता तुम्ही जसं म्हणालात की तुम्हाला खूप अवॉर्ड्स, खूप पारितोषिकं मिळाली आहेत नारद या भूमिकेसाठी, पण असं मी ऐकलं की नंतर तुम्ही म्हणजे भूमिका चेंज केल्या, आता तुम्ही कृष्ण किंवा राजपाट ह्याची भूमिका करता. तर मग तुम्हाला असं वाटलं नाही की हां बाबा हे सगळे अप्रिशिएट करतात की हे सगळ्यांना आवडतंय नारदाचं, तर आपण तेच चालू ठेवूया? तर तुम्हाला कधी असं हे वाटलं की नको आपण काहीतरी वेगळं बेबी ट्राय करूया किंवा कुठली वेगळी भूमिका आपण साकारायचा प्रयत्न करूया? नारद ही भूमिका सोडणं हा माझा निर्णय नव्हता, कारण नारद ही भूमिका मला खूप आवडायची. पण महापुरुष दशावतार मंडळ हे स्वतःचं मंडळ असल्या कारणानं मालक या दृष्टीने चारही बाजूंना आम्हाला फिरावं लागतं, म्हणजे चारही भूमिका आम्हाला साकाराव्या लागतात. एखादा जर वाद्य वाजवणारा आला नाही तर त्याच्या जागी पण आम्हाला बसावं लागतं. आणि अशीच एक वेळ आली, आमच्याकडे जो राजपात्र करणारा होता त्यांनी आमचा दशावताराचा जो सीझन आहे तो नवरात्राच्या अगोदरचा, नवरात्रापासून चालू होतो. मग नवरात्राच्या अगोदर 2 ते 3 दिवस आमच्याकडे जो राजपात्र करणारा होता त्याने अचानक सांगितलं की मला तुमच्याकडे आता पुढच्या वर्षी राजपात्र करायला यायला जमणार नाही. त्यानंतर आम्ही अचानक उटवणे गावातील कांता मेस्त्री, उत्कृष्ट नारद यांचे मोठे मुलगे म्हणजे राजा मेस्त्री यांना आम्ही आमच्याकडे राजपात्रासाठी म्हणून ठरवलं होतं. पण त्यांचं पूर्णतः अंग नारदाचं असल्या कारणाने त्यांना राजपात्र पूर्णतः तसा जमत नव्हता. आणि या सगळ्याचा विचार करता माझे वडील भाई शिर्के मला म्हणाले की नारद सोडून जर तुला राजपात्र करायचं असेल तरच आमची कंपनी यंदा या मार्केटमध्ये तरू शकते. त्यावेळी मी असा विचार केला की स्वतःच्या कंपनीसाठी आणि ज्या महापुरुष दशावतार कंपनीने मला नाव दिलं त्याच्यासाठी जर आज एक वेळ आली आहे त्यांना मंडळाला सांभाळण्याची, तर मी हे का करू नये. म्हणून मी स्वतःचा निर्णय बदलला आणि नारद ही भूमिका सोडून मी राजपात्राकडे आलो आणि गेली एक 10 वर्ष तरी मी आता राजपात्र ही भूमिका साकारतोय. त्याच्यात अजून कुठल्या कुठल्या भूमिका म्हणजे तुम्ही साकारल्यात राजपात्राच्या ह्याच्यात? ज्यावेळी नारद ही भूमिका सोडून मी राजपात्राकडे गेलो
माझ्या पूर्णतः अंगात नारद भिनलेला होता आणि त्याच्यामुळे मी राजपात्र जरी करायला गेलो तरी सुरुवातीला काय व्हायचं की मी अल्लड, नारदाची भूमिका ही अल्लड असते, बालिश असते, त्यामुळे तो बालिशपणा किंवा तो अल्लडपणा राजपात्राच्या भूमिकेत पण माझा तसाच यायचा. पण त्यानंतर मी या गोष्टीचा खूप विचार केला आणि मला त्यावेळी माझ्या जीवनात दुसरे गुरु म्हणून लाभले ते म्हणजे नटवर्य नटश्रेष्ठ दत्तप्रसाद शणै, ज्यांना दशावतार कलेचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हटलं जातं. त्यांच्याकडे कुठच्याच प्रश्नाचं उत्तर नाही असं नाही आणि कुणी त्यांना फोन करू दे किंवा कुणी त्यांना भेटू दे, कुठच्याही भूमिकेविषयी त्यांना विचारू दे, ते कधी त्याला नाराज करत नाही. असे म्हणजे दत्तप्रसाद शणै हे मला दुसरे गुरु म्हणून लाभले आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ते पण असेच पहिल्यांदा नारद केला त्यांनी आणि त्याच्यानंतर राजपात्राकडे वळले. मग त्यांचा जो अनुभव होता तो मला वेगळ्या अनुभवाची गरज लागली नाही, कारण त्यांच्यासोबत राहून त्यांचे अनुभव मी आचरणात आणले. त्यानंतर त्यांचे जे शिकवण होती ती आचरणात आणून मी राजपात्राची भूमिका साकारली आणि अवघ्या राजपात्राची भूमिका ज्यावेळी मी साकारली त्याच्या दुसऱ्याच वर्षी महाराष्ट्र कामगार कल्याण स्पर्धेत दत्तप्रसाद शणै राजपात्रासाठी 1 नंबर होते आणि मला त्यावेळी 2 नंबर मिळाला राजपात्र भूमिकेसाठी. त्यावेळी मला कळलं की मी आता राजपात्र सुद्धा व्यवस्थित करू शकतो. तर दशावतार ही कोकणातील एक सुप्रसिद्ध कला आहे, पण असं बऱ्याच लोक म्हणतात पण आणि असं कानावर पडलं आहे की ही कला कर्नाटकातील यक्षगान मधून आलेली आहे. तर हे म्हणजे समज आहे का, हा गैरसमज आहे? बऱ्याच जणांच्या मनात असं आहे की यक्षगान मधून दशावतार कला ही आपल्या कोकणात आली किंवा आपल्या सिंधुदुर्गात आली, तळ कोकणात आली. मी तर असं म्हणेन यक्षगान मधून ही दशावतार कला आपल्या कोकणात आली नाही, कारण पुराणात पुराव्यासहित मी तुम्हाला दाखवू शकतो किंवा तसा उल्लेख आहे श्रीमद भागवत पुराणामध्ये की दशावतार हे पहिल्यांदा इंद्र दरबारात म्हणजे ज्यावेळी 6 महिन्यांनी विश्वाचा खल केला जातो, सगळे देवदेवता म्हणजे आता जशी ग्रामसभा भरली जाते गावात तशी तिकडे देवतांची सभा भरायची 6 महिन्यांनी आणि त्या 6 महिन्यांनी प्रत्येक देव आपले काही प्रश्न असतील, कसल्या योजना असतील किंवा काही असतील त्या म्हणजे जसं आता ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेत चालतं तसं पहिल्यांदा इंद्राच्या देव दरबारात चालायचं. मग ही सभा भरायची. मग सभा भरल्यानंतर त्यांच्या मनोरंजनासाठी काय तर अष्टरंभा होत्या, त्यांचं नृत्य आणि गंधर्वांचं गायन व्हायचं. मग हे असताना देवांनी त्यावेळी पहिल्यांदा नाटक बसवलं आणि ते नाटकाचे डायरेक्टर कोण होते तर नाट्यशास्त्राचे अभ्यासक भरत मुनी यांनी त्यावेळी पहिल्यांदा नाटक बसवलं. त्या नाटकाचं नाव होतं देवासुर संग्राम. हे नाटक त्यांचं सक्सेस झालं म्हणून त्यांनी दुसरं पण नाटक बसवलं. त्या दुसऱ्या नाटकात उर्वशी नावाची रंभा हिने लक्ष्मीची भूमिका साकारली होती आणि ही उर्वशी नावाची रंभा काही दिवसा अगोदर मृत्यूलोकात म्हणजे वर आहे ते स्वर्गलोक, आता आपण राहतोय ते मृत्यूलोक या भूतलावर आली होती. आणि इथं आल्यानंतर राजा पुरुरवा, हस्तिनापुराचा राजा पुरुरवा याची आणि तिची भेट झाली होती आणि या भेटीत उर्वशीचं पुरुरवाबरोबर प्रेम झालं होतं. म्हणजे असा उल्लेख आहे, मी माझ्या मनाचं सांगत नाही, उर्वशीचं पुरुरवाबरोबर प्रेम झालं होतं. पण नाटक स्वर्गात आहे बसवलेलं, ते मी जर गेली नाही तर ते नाटक होणार नाही, म्हणून ती उर्वशी प्रेम टाकून स्वर्गात गेली. ज्यावेळी नाटक तिथे चालू होतं त्यावेळी ती लक्ष्मीची भूमिका साकारत असताना लक्ष्मीचे जे काही तिला डायलॉग दिले होते भरत मुनींनी ती ते बोलत असताना सहज तिच्या तोंडातनं असा शब्द आला, हे सगळं जे घडतंय माझं पूर्ण प्रेम आहे. लक्ष्मीची भूमिका तिने साकारली होती. म्हणजे लक्ष्मीचा नवरा कोण? विष्णू. मग विष्णूचं नाव यायला पाहिजे होतं, नारायणाचं नाव यायला पाहिजे होतं, पण तिच्या मनात राजा पुरुरवाबद्दल प्रेम होतं म्हणून काय झालं, राजा पुरुरवामुळे हे सारं मला मिळतंय असं चुकून तिच्या तोंडातनं आलं. त्यामुळे भरत मुनी नाट्यशास्त्राचे अभ्यासक त्यांनी त्यावेळी उर्वशीला शाप दिला होता की भूतलावर जाशील, मानवाच्या कोटी वावरशील, मानवाशी विवाह होईल, मानवापासून संतती प्राप्ती होईल आणि नंतर तुला पुन्हा स्वर्गाच्या ठिकाणी पुन्हा तुझ्या जागेवर यायला मिळेल. त्याच्यानंतर ती पुन्हा खाली आली मृत्यूलोकात. त्याच्यानंतर पुरुरवाबरोबर तिचं लग्न झालं. पुरुरवाबरोबर लग्न होऊन पुरुरवाबरोबर तिने संसार थाटला. त्याच्यानंतर त्यांना एक मुलगा झाला आयु म्हणून आणि त्याच्यानंतर ती पुन्हा स्वर्गात गेली आणि त्याच्यानंतर हस्तिनापुराची सुरुवात झाली. जे पांडव वगैरे जन्माला आले ते त्याच्यानंतर जन्माला आले. हे श्रीमद भागवत पुराणामध्ये लेखी आहे की या अगोदर स्वर्गात सुद्धा दशावतार चालू होतं. त्यामुळे यक्षगानमधनं दशावतार कोकणात आलं ही तर मी या मताशी सहमत नाही, कारण जर कोणी विचारलं तर या गोष्टीचा मी पुरावा तुम्हाला देऊ शकतो.
ही एक नवीन गोष्ट आज आपल्याला समजते की दशावतार ही कला आहे ती स्वर्गात सुरू झाली, पण हीच कला जेव्हा स्वर्गातून भूतलावर आली तेव्हा काय झालंय नेमकं, की कशी ती कला इथे हे झाली, कशी लोक जपतायत त्या कलेला, आणि ती कला म्हणजे नेमकं काय आहे आजच्या ह्याच्यात? दशावतार म्हणजे ज्यावेळी प्रत्येक गावाचे ग्रामदैवत आहे आणि त्या ग्रामदैवताचे काही गावाचे गणपती आहेत, म्हणजे काही गावांचे पेटर आहेत जिथे स्वयंभू गणपतीच्या मूर्त्या सुद्धा आहेत, काहींनी बनवलेल्या आहेत. मुळात पाहायला गेलं तर देवळी समाजाचं दशावतार चालवायला घेतलं मेस्त्री समाजाने, म्हणजे सुतार समाजाने. ती त्यांची परंपरा आहे. आम्ही जे इतर आहोत हे दशावताराशी रिलेटेड नाही, म्हणजे मूळ दशावताराशी आम्ही रिलेटेड नाही. आम्ही आमची आवड म्हणून ते दशावतार करतो. दशावतारात 2 भाग आहे, पूर्वरंग आणि उत्तरंग. तर पूर्वरंग दशावतार म्हणजे का, शंखासूर जेव्हा मातलेला आणि ब्रह्मदेवाचे वेद हरण केले त्यावेळी विष्णूने पहिला अवतार म्हणजे मत्स्य अवतार घेतला आणि मत्स्य अवतार घेऊन शंखासुराचा वध केला. शंखासुराचा वध ज्यावेळी देवाने केला तिथे दशावतार संपलं. ही पहिली परंपरा ही अशी होती. पण त्यानंतर काय व्हायला लागलं, जे म्हणजे आजूबाजूच्या गावातनं, तेव्हा मनोरंजनाचं साधन काही नव्हतं, तेव्हा आजूबाजूच्या गावातनं किंवा लांबनं जत्रेसाठी, देवाच्या जत्रेसाठी, त्या दहीकाल्यासाठी येणारे लोक होते. त्यांना दुसऱ्या दिवशी जोपर्यंत सकाळ होत नाही तोपर्यंत त्यांना घरी जायचं काही साधन नव्हतं. मग यांच्या मनोरंजनासाठी त्यानंतर त्या दशावतारात कथा सुरुवात झाली. मग कथेत काय तर पुराणातला एखादा आशय घ्यायचा, रामायण, महाभारत, सीताहरण किंवा अजून कोणतं तरी एक धरून चला राम मारुती युद्ध. मग अशा प्रकारे कुठची तरी एक कथा घ्यायची. आपल्या मंडळात आपले 8 कलाकार आहेत, मग त्यांच्यात ती कथा वाचायची, त्यांना त्या भूमिका वाटून द्यायच्या आणि त्या कथेचं एक गोष्टीत नाट्य रूपांतर करायचं. दशावतार नाटक म्हणजे काय, खऱ्याचा अभाव टाकायचा आहे लोकांवर आणि खोट्याचा प्रभाव. म्हणजे एकंदरीत काय, 2 कलाकारांची लढाई चालू आहे आणि लढाई चालू असताना एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराच्या पोटाला तलवार लावली की तो कलाकार म्हणजे ती भूमिका मरते तिथे स्टेजवर. हा काय, खोट्याचा प्रभाव आहे. पण खऱ्याचा अभाव कसा, की धर्म सतेज ठेवण्यासाठी अधर्माचा नाश होतो, म्हणजे वाईट दृष्टींचा नाश होतोय. म्हणजे उद्या सकाळी जर तुम्ही अशी काही वाईट कामं केला तर तुमचा सुद्धा असा शेवट होणार. हा खऱ्याचा अभाव लोकांवर टाकायचा आहे पण खोट्याचा प्रभाव पाडून. अशी दशावतार कला आता गावोगावात प्रत्येक पारंपरिक कंपनी आपल्या जत्रे सीझनात किंवा आता देवळांचे वाढदिवस, आता 12ही महिने दशावतार चालतं. मग ह्या सीझनमध्ये ही दशावतार कलाकार आणि रसिक अशा प्रकारे ही पारंपरिकता जपत आहेत. आता तुम्ही इतके वर्ष ती कला जोपासताय, इतके वर्ष त्या फील्डमध्ये आहात, तर तुमच्याप्रमाणे जर दशावतार असा नावाचा एखादा मूवी आला, एखादा चित्रपट आला, तर तो कसा असावा? दशावतार नावावर जर चित्रपट आला तर एखाद्या कलाकाराच्या जीवनावर जर आधारित आला किंवा दशावतार पूर्ण कलेवर जरी आधारित आला तर त्याची सुरुवात कशी असावी, की कलाकार हा दशावतारात पदार्पण करत असताना कुठच्याच घरात त्याला परवानगी नसते पहिली गोष्ट. आणि खास करून त्यात जर स्त्रीपात्राची भूमिका असेल तर त्याला तर अजिबात परवानगी नसते की तू दशावतार करूच नकोस. मग या विषयावरनं धरून कलाकाराचं जीवन कसं आहे, त्याला सुरुवातीला म्हणजे जसं मी सांगितलं, मला सुरुवातीला दशावतारमध्ये येताना काय काय अनुभव आले, त्याप्रमाणे दशावतार कलाकार काय करतो दशावतारात येण्यासाठी. आता दशावतार कलाकार हा मोठ्या TV ॲक्टर सारखा श्रीमंत नसतो किंवा तो गर्भश्रीमंत सुद्धा नसतो. तो काही ना काही मोलमजुरी करत असतो, कुठे ना कुठे काम करत असतो, कारण कुटुंब आपलं त्याला चालवायचं असतं. मग ते कुटुंब चालवून सुद्धा त्याच्या मनात असलेली दशावतार कलेची ओढ आणि त्या दशावतार कलेसाठी समाजाचे, घरातल्यांचे टोमणे सहन करून जो कलाकार त्या कलेत उतरतो, ती कला जोपासत असताना रात्रीचं जागरण करतो, सकाळी परत तो स्वतःचं कुटुंब चालवण्यासाठी काम करतो. हे करत असताना त्याला मालक कोणत्या प्रकारच्या कपड्यांना पैसे देत नाही, कोणत्या प्रकारच्या रंगभूषेला कपडे देत नाही, ना वेशभूषेला पैसे देत. हे तो स्वतः त्यातनं काही जे मिळतं मानधन, काही फुलाची पाकळी, त्यातनं तो सगळं जमापुंजी एकत्र करून स्वतःची भूमिका कशी लोकांसमोर छान दिसायला हवी किंवा स्वतः रसिकांच्या मनात कसं अधिराज्य मिळवायला हवं याच्यासाठी तो प्रयत्न करत असतो. मग हे जे सारे कलाकाराचे बारकावे आहेत, सुरुवातीपासून जर घेतलं तर रात्रीचा राजा आणि दिवसाचा कपाळावर बोजा याची प्रथा अशी आहे. म्हणजे हे म्हण का आली,
कारण पहिल्यांदा गावोगावी ह्या गावातनं त्या गावात जाण्यासाठी दशावतार मंडळांकडे वाहनं नव्हती. त्यावेळी 6 कलाकार कंपनी, दशावतार मंडळात 6 कलाकार आणि 8 कामगार असे असायचे. मग का असायचे? कारण ते कामगार एक कामगार प्रत्येकाच्या डोक्यावर 2 बॅगा असायचे किंवा 2 गाठोडी असायची. गणपतीचे पेटारे, त्यांचा जेवणाचा झाबळा, पेटी, तबलं हे असं घेऊन ते चालत चालत प्रवास करायचे. असे किती कलाकार तयार झालेले जे पहिल्यांदा दशावतारात गडी म्हणून गेले, कामगार म्हणून गेले. एखाद्या कलाकाराच्या हातात पिशवी घेतली की कलाकार त्याला जाताना सांगायचा, मी रात्री असं बोललो रे, आज तुला ही भूमिका करायची आहे, तेव्हा तू असं असं बोल. असे चालता चालता किती कलाकार तयार झालेले आहेत. मग तेव्हापासून ते आतापर्यंत दशावतार कला, रात्रीचा राजा सकाळी कपाळावर बोजा, ते आता सरकार मान्य मंडळांना गाड्या मिळाल्या आहेत, इथपर्यंत दशावतार आपला आता वरपर्यंत आलाय. मग हा जो कलाकाराचा जो प्रवास आहे, मग त्याला किती टोमणे सहन करावे लागतात, किती त्यांना परिस्थितीची सामोरं जावं लागतं, किती त्याला दुःख भोगावं लागतं. कोरोनासारखी महामारी आली. मी तुम्हाला माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. माझे अनेक मित्र आहेत, अनेक फॅन्स फॉलोवर आहेत. प्रत्येक गावात नाटक असल्यानंतर प्रत्येक गावातले कलाकार किंवा जे नाट्यरसिक आहेत ते फोन करायचे, काय गौरव आज कुठे नाटक आहे, फोन मेसेज करायचे, काल तुमचं नाटक छान होतं, आम्हाला खूप आवडलं, आम्ही तुमचे फोटो काढले. पण ज्यावेळी कोरोनाची महामारी आली ना, तेव्हा एकाने पण ह्यांनी आपल्याला फोन केला नाही आम्हा कलाकारांना किंवा कुठच्याच कलेतल्या माणसांना, का तर काल तुम्ही काय जेवलात. त्यावेळी आमच्या कलाकारांच्या लक्षात आलं, रंगलेल्या तोंडाचे मुखे घेणारे सगळे असतात, चेहऱ्यावरचा रंग उतरला की आम्हाला कोणी विचारणार नाही. आणि तेव्हापासून मी तर असं ठरवलं की फक्त दशावतार, या दशावतारावर अवलंबून आपण राहायचं नाही, साईड बाय साईड काहीतरी बिझनेस केला पाहिजे. मग ही जी दशावतार कलाकाराची शोकांतिका आहे किंवा दशावतार कलेची शोकांतिका आहे ना, यावर जर सिनेमा आला तर तो दशावतार म्हणून चालू शकतो, दशावतार सिनेमा म्हणून. तर आजच्या इंटरनेटच्या जगात जेव्हा सगळे मूवीच्या पेक्षा रील्सवरून हे करतात की काय आहे, काय चाललंय जगात, तर त्या रील्समुळे किंवा त्या ह्याच्यामुळे काय इफेक्ट झाला ह्या कलेवर, की तुम्हाला प्रसिद्धी वाढली तुमची, का तुम्हाला त्याचा काही त्रास झाला? प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू आहेत, चांगल्या पण आहेत, वाईट पण आहेत. प्रत्येक म्हणजे एखादं तुमचा क्रिया केव्हा होते, जेव्हा प्रतिक्रिया केव्हा होते, क्रियेवर प्रतिक्रिया होते. तुमच्या मतानुसार रील्सचा जमाना आहे. रील्सच्या जमान्यामुळे किंवा यूट्यूबच्या माध्यमातून दशावतार कलेला हवी तशी प्रसिद्धी मिळाली, म्हणजे जी सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळायला हवी ती मिळाली. पण याच्या अपोजिट जर पाहिलं गेलं तर याचे अपरिहास काय झाले? दशावतार कलेत गुरुशिष्य परंपरा पूर्णपणे मोडीस आली आहे. कारण तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा जेव्हा सोशल माध्यम नव्हतं त्यावेळी काय व्हायचं, एखादी जर भूमिका मला साकारायची असेल तर ती भूमिका कुणी साकारली हे एखाद्या मोठ्या कलाकाराला विचारावं लागायचं. समजा मला हरिश्चंद्र साकारायचं आहे, मग हरिश्चंद्र कुणी साकारला, तर सुधीर कलिंगणांनी साकारला. मग त्यांना कॉन्टॅक्ट करून, त्यांच्याशी संपर्क करून, त्यांची भेट घेऊन, त्यांच्यासोबत बसून 1.5-2 तास त्यांच्यासोबत चर्चा करून त्यानंतर ती भूमिका मला कळायची आणि नंतर मी ती येऊन रात्री करायचो. हा झाला एक विषय. आता सोशल मीडियाच्या माध्यमामुळे काय झालं, यूट्यूब ओपन केलं, राजा हरिश्चंद्र टाईप केलं की 10 जणांनी राजा हरिश्चंद्र केलेले असतात, ते 10 कलाकारांचे येतात. मग ते आल्यानंतर तो जसा बोलला तसंच लिहून काढलं, सगळं पाठ केलं आणि रात्री जाऊन ते स्टेजवर केलं. पण ते बोलले, सुधीर कलिंगण एखादं जर वाक्य बोलले किंवा दत्तप्रसाद शणे, गौरव शिर्के एखादं जर वाक्य बोलले, त्या वाक्यामागचा अर्थ काय हे त्या कलाकाराला कळत नाही. फक्त ते तसं बोललेत म्हणजे आमचं एखाद्या वेळी, आम्ही असं म्हणत नाही की आम्ही जे बोलणार ते सगळं बरोबरच असणार. एखाद्या वेळी सरस्वती जीवेवर वास करते, एखाद्या वेळी नसते रंगदेवता, एखाद्या वेळी प्रसन्न असते, एखाद्या वेळी नसते, एखाद्या वेळी आमचं वाक्य चुकू सुद्धा शकतं. पण समोरचा बघणारा काय करतो, ते चुकीचं वाक्य तसंच लिहितो आणि तसंच्या तसं टाकतो किंवा तसंच्या तसं वाचतो. त्याच्यामुळे काय होतं, यूट्यूब झालंय गुरु आणि गुगल झालंय ग्रंथ. जिथे रेंज आहे तिथे ते कलाकार करू शकतात, जिथे नाही तिथे त्यांचा गुरु नाही. दुसरी बाजू पाहायला गेली तर दशावतार ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी परदेशापर्यंत पोचलेला आहे. यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, अगदी बाहेरच्या देशात जे आपले मराठी बांधव राहतात त्यांच्या आम्हाला फेसबुकला किंवा इंस्टाला फ्रेंड रिक्वेस्ट किंवा तिकडनं कॉन्टॅक्ट नंबर वगैरे एक्सचेंज झालेले आहेत का, तर या सोशल मीडियाच्या माध्यमातूनच. पण काय होतं, आम्ही काही एखादी गोष्ट म्हणजे पुराणात वाचन करतो किंवा पाठांतर करतो, जशी विश्वनिर्मिती, 21 स्वर्ग, असे जे काही म्हणजे पुराणातले ठोस मुद्दे आहेत ते आम्ही कलाकार बोलतो.
ते बोलत असताना आम्ही ते वाचलेलं असतं, त्याच्यामुळे आम्हाला त्यातला आशय आणि त्यातलं गांभीर्य माहीत असतं. त्यामुळे आम्ही ते जरी बोलत असलो ना, तरी बोलताना एखादं समजा वाक्य असलं, मी माझ्या पराक्रमांच्या जोरावर ते करू शकतो, तर आम्ही ते जगलोय किंवा आम्ही ते वाचलंय. त्यामुळे आमचा अभिनय कसा असेल, आम्ही ते आमच्या पराक्रमाच्या जोरावर ते करू शकतो, हा आमचा अभिनय असेल. पण समजा एखाद्या कलाकाराने किंवा एखाद्या नवख्या कलाकाराने ते यूट्यूबला बघून तसंच्या तसं लिहून घेतलं, तर फक्त ते तो बोलू शकतो, त्यामागचं गांभीर्य किंवा त्यामागचा अभिनय हा त्याच्या अंगात येऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, महारथी कर्ण किंवा राजा हरिश्चंद्र बऱ्याच जणांनी केले, पण लोकांच्या स्मरणात राहिलेले किंवा लोकांच्या आठवणीत राहिलेले काही हाताच्या बोटावर मोजण्यासारखेच कलाकार आहेत. का? कारण ते पहिल्यांदा ती भूमिका जगले आणि नंतर त्यांनी त्याचं प्रदर्शन किंवा त्यानंतर त्यांनी ते स्टेजवरनं स्वतःची भूमिका रिलीज केली. तर तुम्ही जसं म्हणाला की स्क्रिप्ट नसते, तर हे मी म्हणजे खूप वेगळं वाटलं मला ऐकून. कारण जे काही कला आहेत बेसिक, की ॲक्टिंग म्हणा, डान्स म्हणा, सिंगिंग म्हणा, प्रत्येक गोष्टीला काहीतरी बेस असतो, काहीतरी लिहिलेलं असतं. आता मी डान्समध्ये असल्यामुळे मला माहिती आहे की मला असं असं लिहून मिळेल की हे करायचं आहे, त्याच्यावरनं मी करणार. किंवा ॲक्टिंगमध्ये पण स्क्रिप्ट असते की हे करायचं आहे, सिरियल म्हणा, ॲड म्हणा, मूवी म्हणा, प्रत्येक गोष्टीत काहीतरी एक बेस असतो ज्याच्यावर तो माणूस पुढे ॲक्ट करतो, सिंग करतो, डान्स करतो. पण तुमच्या ह्याच्यात स्क्रिप्ट नसताना तुम्ही म्हणजे बरीच मोठी तुम्ही नाटकं असतात तुमची, तर ते कसं काय हे करता तुम्ही विदाऊट स्क्रिप्ट? स्क्रिप्ट दशावतार केलेला स्क्रिप्ट नाही, नेपथ्य नाही, मेकअप मॅन नाही, वेशभूषा करणारा कोणी नाही, सगळं आमचं आम्हालाच करावं लागतं. जगात एवढी माणसं आहेत, पण आम्हालाच दशावतार कला का यावी, किंवा मोजकेच काही कलाकार आहेत त्यांनाच दशावतार कला का यावी. कारण देवाला पण माहिती आहे, ती रंगदेवता सगळ्यांना प्रसन्न होत नाही. एखाद्या वेळी तुम्ही एका बंद खोलीत हवं तेवढं बोलू शकतात, हवं तेसं बोलू शकता, पण जेव्हा तुम्ही 100 लोकांच्या खोळ्यात उभे राहतात, स्टेजवर उभे राहतात, एका माईकच्या समोर उभे राहतात, तेव्हा एक वाक्य बोलताना सुद्धा एखाद्याची जीभ थरथरते. याला कारण स्टेज डेअरिंग आहे. किंवा दुसरी गोष्ट म्हणायला गेलं ना, तर असा उल्लेख आहे की दशावतार आणि भजनी कलाकार आहेत ना, हे शापित गंधर्व आहेत, त्यांना शाप आहे, ती फिरत राहणार. म्हणून दशावतार कला ही मोजक्याच माणसांना दिलेली आहे. आणि दशावतार स्क्रिप्ट नसताना सुद्धा ही एक रंग, ह्याच्या मागचं मूळ कारण कोणालाच माहीत नाही. मी तर सांगतो मला माहीत नाही. कारण दशावतार स्क्रिप्ट नसताना किंवा दशावतार कलेत प्राउंटिंग नसताना सुद्धा तुम्हाला एका क्षणाला सुद्धा असं जाणवणार नाही की याचं हा इथे कलाकार अडखळला किंवा ह्या कलाकाराचं इथे वाक्य चुकलं. कारण तुम्हाला नावासहित सांगतो एक उदाहरण. घावनाळे गावातले रवी सावंत, ज्यांना जे त्यांच्या परिस्थितीमुळे अशिक्षित आहेत, आज त्यांचं वय 60च्या पुढे आहे, ते अशिक्षित आहेत परिस्थितीमुळे. त्यांना जर तुम्ही बक्षीस दिलात तर ते सहज वाचू शकत नाही. पण तो कलाकार चेहऱ्याला रंग लावल्यानंतर, स्त्रीपात्र भूमिका करतात, तो कलाकार चेहऱ्याला रंग लावल्यानंतर आणि रंगमंचावर गेल्यानंतर अशा पद्धतीने एखादी राणी किंवा पार्वती साकारतो ना, की सुशिक्षित माणसाला सुद्धा स्टेजवर उभं राहून तसं स्वच्छ बोलता येणार नाही असं तो बोलतो. म्हणजे ही सगळी ताकद आहे ती पेटाऱ्यातल्या गणपतीची आहे. आणि आम्ही जी रंगदेवतेची निस्वार्थपणे आणि इमानदारीने सेवा करतो ना, त्या सेवेचं कलाकारांना मिळालेलं हे फळ आहे. तर दशावतार ह्या कलेत तुम्ही अनेक भूमिका साकारल्या आहेत, पण ह्याच्यातली तुमची आवडती किंवा प्रेक्षकांना आवडती, सर्वात आवडती अशी कुठली भूमिका आहे? दशावतार कलेत मी बऱ्याच भूमिका साकारल्या, पण माझा आवडीचा रंग म्हणायला गेला तर तो निळा. कारण कृष्ण ही भूमिका, शंकर पण आहे, पण जास्तीत जास्त कृष्ण ही भूमिका मला वेशभूषा करण्यापासून, रंगभूषा करण्यापासून ते रंगमंचावर सादर करण्यापर्यंत एवढी आवडीने मी सादर करतो. म्हणजे मी त्यात मिसळून जातो, कृष्णच होऊन जातो. मी ज्यावेळी निळा रंग लावतो चेहऱ्याला तेव्हा मी कृष्णच होऊन जातो. कृष्ण ही भूमिका माझी अगदी मनापासून आवडीची भूमिका आहे. ती पहिल्यांदा तुम्ही कधी साजरी केलेली? पहिल्यांदा गोकुळचा चोर म्हणजे बालकृष्ण, मी लहान होतो तेव्हा गोकुळचा चोर हे नाटक आमच्या दशावतार मंडळात, महापुरुष दशावतार मंडळात करायचं ठरलं. आणि त्याच्यानंतर ती बालकृष्णाची भूमिका माझ्या वाट्याला आली. पहिल्यांदा ज्यावेळी मी बालकृष्णाची भूमिका केली त्यावेळी माझ्या पप्पांनी सरळ त्यावर फुली मारली की नाही, ही भूमिका अशी नाहीच. ती जर भूमिका तुला साकारायची असेल तर तुला एक 8 ते 10 वर्षाच्या मुलाप्रमाणेच तुला स्टेजवर वावरावं लागेल. त्यानंतर मी माझ्या अनुभवाने काय केलं तुम्हाला सांगतोय. माझ्या भावाचा एक मुलगा होता, त्याला किंड जॉय खूप आवडायचं.
मग ते किंडोजॉय मी एका उंच अशा भांड्यात ठेवलं आणि त्याला दाखवून ठेवलं की याच्यात किंडोजॉय आहे. आणि ते काढण्यासाठी त्याची धडपड बघितली, तो काय करतोय, किंवा ती किंडोजॉय बघितल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव काय आहेत हे मी बघितले. आणि बयामावशी जेव्हा बसते आणि कृष्ण दही खातो ना, त्यावेळी सेम त्याने जसे तिकडे अभिनय केले होते किंवा ते किंडोजॉय काढण्यासाठी जशी त्याची धडपड होती, तसे अभिनय मी ते दही खाण्यासाठी केले होते. आणि त्या नाटकात पहिल्यांदा दही खाताना मला लोकांनी टाळ्यांनी तर प्रतिसाद दिला, कौतुकाची थाप माझ्या पाठीवर तेव्हा पडली की अगदी 8 ते 10 वर्षाच्या मुलाप्रमाणे माझे अभिनय तेव्हा दिसले. म्हणजे मी जे रेग्युलर म्हणजे जनरल लाईफमध्ये जे मुलं जगतात ते अभ्यासलं पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर तशी भूमिका साकारायचा प्रयत्न केला, म्हणून ती लोकांना आवडली. कृष्णाचं कॅरेक्टर तसं बघितलं तर बाकी देवांपेक्षा बऱ्यापैकी कॉम्प्लेक्स आहे, की काही नटखट असे जे हे आहेत किंवा काही एकदम राजनीतिक त्याचे जे बघण्याचा जो हे होता ते आहेत. तर ते तुम्हाला करताना जास्त कठीण वाटलं का तुम्हाला ते वाटलं की नाही हे असंच झालं पाहिजे की हे असंच पाहिजे, ते नॅचरली तुमच्याकडे एक तो गुण हे आला कृष्णा ह्याच्यावर? कृष्ण म्हटल्यानंतर कृष्णाच्या चतुरंग भूमिका आहे. कृष्ण एखाद्या वेळी बाप सुद्धा आहे, कृष्ण एखाद्या वेळी आई आहे, कृष्ण एखाद्या वेळी मित्र आहे, कृष्ण एखाद्या वेळी भाऊ आहे आणि कृष्ण एखाद्या वेळी कोणाचा तरी नवरा आहे. मग हे चारही बाजूने भूमिकेचा अभ्यास केल्यानंतर कृष्ण ही भूमिका जेवढी समोरच्याला वाटते तेवढी सोपी नाही, पण त्या भूमिकेचा जर अभ्यास करून ती भूमिका केली तर कृष्ण ही भूमिका जेवढी वाटते तेवढी ती कठीण पण नाही. कारण कृष्ण जेवढा अल्लड होता तेवढा तो धीरगंभीर पण होता, मित्रांसाठी तेवढाच तो अल्लड पण होता, आणि पती म्हणून म्हणजे नवरा म्हणून तेवढा तो जबाबदारी पण निभावणारा होता. या चारही अंगांचा जर अभ्यास केला तर कृष्ण ही भूमिका माझ्यासाठी तरी आव्हानात्मक होती. आणि ते आव्हान मी म्हणत नाही, रसिक म्हणतात की मी ते पेललंय. तुम्ही म्हणालातच की तुमची ही सर्वात आवडती भूमिका आहे आणि प्रेक्षकांचं पण तेच म्हणणं आहे जे आपण बघतोय त्याच्यावरनं. तर तुमच्या दृष्टिकोनातून कृष्ण हा नेमका कसा आहे? कृष्ण कृष्ण हा विष्णूचा 8वा अवतार आहे. प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी धागेदोरे आहेत, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी तथ्य आहे. आणि म्हणून म्हणजे जशी आपली पिढी चालत असते ना, तशी दशावतार कलेची पिढी चालली आहे. एक साधं उदाहरण देतो बघा, म्हणजे हे कुणाला सहसा माहीत नसेल, पण ज्यावेळी तुम्हाला म्हणजे मी सांगेन त्यावेळी तुम्हाला कळेल. नारद विष्णूंकडे गेले आणि विष्णूंना काय सांगितलं, तू श्रीहरी आहेस, मला निदान हरी तरी बनव, म्हणजे मला तुझ्यासारखं व्हायचंय. हरी या शब्दाचा दुसरा अर्थ काय आहे? माकड. मग विष्णूने काय केलं, मला निदान हरी तरी बनव म्हणून विष्णूने नारदाला माकड बनविलं. माकड ज्यावेळी नारदाला बनविलं, नारदाने आपलं तोंड बघितलं आरशात, त्यावेळी नारदाने विष्णूला शाप दिला, मला तू आज माकड बनवलंस, मग ह्या माकडाचं एक ना एक दिवस तरी तुला सहकार्य घ्यावंच लागेल. हा कुठचा झाला विषय? म्हणजे विष्णू अवतारातला विषय झाला. त्याच्यानंतर काय झालं, विष्णूचा 7वा अवतार म्हणजे राम. नारदाने शाप कधी दिला होता? विष्णूला दिला होता. पण 7व्या अवतारात काय झालं, प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनवासात गेले त्यावेळी सीतेचं चौर्यकर्म रावणाने केलं. मग ते रावणाकडनं सीता सोडवण्यासाठी त्याला ना माणूस सहाय्याला आला, ना राक्षस सहाय्याला आला, ना देव सहाय्याला आला. त्याला त्यावेळी मदत कोणी केली? माकडांनीच केली, वानर सेनेनेच केली. मारुती, जांबुवंत आणि असंख्य त्यांची जी माकडं होती त्यांनी केली. म्हणजे नारदांनी तेव्हा दिलेला शाप होता तो या 7व्या अवतारात सत्य झाला आणि त्याला माकडाचं सहाय्य घ्यावं लागलं. तसाच कृष्ण अवतार आहे. ज्यावेळी वसुदेव आणि देवकीचं लग्न झालं आणि वसुदेव आणि देवकीचं लग्न जाऊन ज्यावेळी कंस त्यांची वरात नेत होता, त्यावेळी आकाशवाणी झाली की कंसा सांभाळ, देवकीच्या उदरात जन्माला येणारा 8वा पुत्र हा तुझा काळ बनून जन्माला येईल. त्याला माहिती होतं का माझा काळ हा 8वा पुत्र असेल, मग त्याने अगोदरची 7 का मारावीत? बरोबर ना? प्रश्न येतो. आता देव म्हटल्यानंतर कधी पण तुम्ही नाटक बघताना बघा, दानव म्हटल्यानंतर दानवांच्या तोंडात एकच वाक्य असतं, देव हे कपटी आहेत. 8वा सांगितलं, पण पहिल्यापासून शेवटचा 8वा की शेवटून पहिला 8वा हे त्यांनी सांगितलं नव्हतं, त्यामुळे सगळे मारले. हे एक उदाहरण झालं. दुसरी गोष्ट, मरीच आणि मरीची हिचे 6 बंधू, हा पुराणाचा आधार सांगतो. मरीच आणि मरीचे असे 6 बंधू हे ज्यावेळी ब्रह्मदेवांकडे गेले आणि ब्रह्मदेवांची 4 तोंड बघून हसले,
त्यावेळी ब्रह्मदेवांनी त्यांना शाप दिला की तुम्ही भूतलावर मानवाच्या पोटी जन्माला याल. त्यावेळी नारदांनी त्यांना उशाप दिला होता की ज्यावेळी तुम्ही जन्माला याल, जन्माला येता क्षणी तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल. ती 6 मुलं इथे जन्माला आली देवकीच्या पोटात आणि कंसाने मारली आणि लगेच त्यांना मोक्ष मिळाला. आता 7वी कोण? 7वी योगमाया होती, जी कन्या होती. ती फक्त गर्भ स्थलांतरित केलेला होता. म्हणजे देवकीच्या पोटात जो गर्भ होता, तो गर्भ होता बलरामाचा. तो बलरामाचा गर्भ संकर्षण रूपाने योगमायेला आज्ञा केली वैकुंठीच्या नारायणाने आणि तो गर्भ रोहिणी मातेच्या उदरात स्थलांतरित केला आणि योगमाया स्वतः 7व्या अवतारानं इथं राहिली. तो 7वा आणि 8वा जन्माला आला तो कृष्ण जन्माला आला. ज्यावेळी कृष्ण जन्माला आला त्यावेळी सुद्धा वैकुंठीच्या नारायणाने यमुनेला शब्द दिला होता की एकदा तरी माझे चरण स्पर्श करण्याचं भाग्य तुझ्या जीवनी लाभेल. आणि म्हणून ज्यावेळी वसुदेव टोपलीतनं कृष्णाला घेऊन जात होते त्यावेळी कृष्णाच्या पायाला ज्यावेळी पाणी लागलं त्यावेळी पूर्ण पाणी, एवढा पाऊस असून सुद्धा पूर्ण पाणी बाजूला गेलं आणि वसुदेवाला जायला वाट मिळाली. त्याच्यानंतर कृष्ण त्याच्यानंतर जो ह्याच्यात गेला गोकुळात नंद आणि यशोदाची इच्छा पूर्ण करण्यासाठी, हा पण अगोदर दिलेला शब्द होता की मी जरी तुझ्या पोटात जन्माला आलो नसेल तरी एक ना एक दिवस तुला माझं मातृत्व स्वीकारावं लागेल. त्याच्यासाठी गोकुळात सुद्धा कृष्ण राहिला. कृष्ण जेव्हा गोकुळात गेला तेव्हापासून भरपूरच्या अशा स्टोरीज आहेत, त्या सगळ्यांनीच आपण ऐकलेल्या आहेत की कसं राधेचा आणि कृष्णाचा पहिली जी भेट होती ती गोकुळात झाली. नंतर बरेच असे राक्षस आहेत जे तिथे कृष्णाने मारले, ह्याच्या पण आपण स्टोरीज बघितल्या आहेत. तर ते नक्की काय काय झालं? कृष्णाने बरेच राक्षस मारले. त्यात पुतना मावशी, अगासूर, बगासूर, धेनुकासूर, केशी, प्रगल्भासूर, त्याच्यानंतर चाणूर आणि शेवटी मारलं ते कंसाला. कृष्ण आणि राधेची भेट आहे हे म्हणजे हे पण पूर्वनियोजित आहे. ज्यावेळी विष्णू आणि लक्ष्मी शेषावर शयन करत होते त्यावेळी इंद्र आणि इंद्राची बायको म्हणजे सची ही विष्णूपर्यंत आली, म्हणजे वैकुंठात आली. विष्णूला लक्ष्मीच्या मांडीवर झोपलेलं पाहून त्याने म्हणजे सचीच्या मनात इच्छा झाली का असा पती काही दिवस का होईना, एक जन्म का होईना मला लाभावा, असा सहवास मला लाभावा वैकुंठीच्या नारायणाचा. आणि ती विष्णूने इच्छा जाणली आणि म्हणून 8व्या अवतारात वैकुंठीचा नारायण कृष्ण रूपानं आला. इंद्राची बायको सची ही राधा रूपानं आली आणि इंद्र अनय रूपानं आला. आणि त्यावेळी तेव्हा दिलेलं वचन देवाने 8व्या अवतारात राधेचं पूर्ण केलं. हे करत असताना ज्यावेळी अनेक राक्षस त्याने मारले त्यावेळी शेवट स्वतःचे मामा म्हणजे कंस यांचा सुद्धा वध केला. आणि वध केल्यानंतर सुद्धा कृष्णानं त्याला एक महत्त्व दिलं जो आज प्रत्येक जण श्लोक म्हणतो, वसुदेव वसुतम देवम कंस चाणूर मर्दन. म्हणजे वसुदेव वसुतम देव, ज्या वसुदेवाचा पुत्र आहे कृष्ण त्याने चाणूर नावाचा जो राक्षस होता त्याचा शेवट केला. कंस चाणूर मर्दन केलं त्यांचं, कंसाचं आणि चाणूरचं. देवकी परमानंदम म्हणजे देवकीचा पुत्र कृष्णम वंदे जगद्गुरु, कृष्णाला या विश्वाचा जगद्गुरु म्हटलं जाईल. अशा पद्धतीने कंसाचा जरी शेवट केला तरी त्याने आपल्या श्लोकमालेत महत्व प्राप्त करून दिलं. एवढे राक्षसांचं त्यांनी वध करून जेव्हा तो तिथला राजा झाला, मथुरेचा राजा झाला, पण असं काय घडलं नेमकं की त्याला मथुरेचं राज्य स्वतःचं सोडून द्वारकेत नवीन एक राज्य बसायला लागलं? याचं कारण म्हणजे कंसाचा ज्यावेळी त्याने घात केला, कंसाचं ज्यावेळी त्याने मर्दन केलं त्यावेळी कंसाच्या 2 बायका होत्या, अस्ती आणि प्राप्ती. या मगध देशाचा राजा जरासंध याच्या मुली होत्या. मगध देशाने आपल्या कंसाला मारल्यामुळे त्या दोघंही वैधव्याच्या पंक्तीला बसल्या, त्यांचं सौभाग्य गेलं. म्हणून जरासंधाने 16 वेळा मथुरेवर स्वारी केली. कृष्णाला तो जिंकू शकला नाही, पण त्यात काय झालं, कृष्णाला जिंकू शकला नाही पण स्वारी केल्यामुळे अनेक मथुरावासियांचे जे ग्रामस्थ होते, जे जनता होती त्यांना त्याचा त्रास होऊ लागला. म्हणून एका रात्रीत सगळे शांत झोपलेले असताना विश्वकर्म्याला आज्ञा केली. विश्वकर्मा म्हणजे देवतांचा इंजिनियर. विश्वकर्म्याला आज्ञा केली
आणि एका रात्रीत एका स्तंभावर, द्वारका एका खांबावर आहे, एका स्तंभावर चारही बाजूला पाणी, अशा ठिकाणी द्वारका उभी केली आणि त्याच्या भोवती सुदर्शन चक्र सदोदित फिरतं ठेवलं. त्याच्यामुळे जरासंधामुळे जो होणारा उपद्रव जनतेला होता तो नाहीसा झाला. जरासंधामुळे द्वारका, मथुरेतून द्वारकेत यावं लागलं आणि द्वारका निर्माण करावी लागली. कृष्णाचा एक गैरसमज किंवा एक मिसकन्सेप्शन आहे, जे खूप असं मूवीमध्ये मी पहिल्यांदा असं ऐकलेलं, केरला स्टोरी मूवीमध्ये, की त्याच्या 16,000 बायका होत्या आणि ते थोडं मिसरिप्रेझेंटेशन झालेलं मला स्वतःला एक हे वाटलं. तर त्याच्या मागची नक्की स्टोरी काय होती, की 16,108 बायका होत्या कृष्णाच्या असं म्हटलं जातं, पण नक्की त्याचं हे काय आहे? भौमासुराने ज्यावेळी कोणाची बायको, कोणाची मुलगी, कोणाची बहीण अशी बऱ्याच स्त्रियांना, बायकांना कैद केलं होतं आणि ज्यावेळी सत्यभामेने भौमासुराला मारलं, त्यावेळी आता ती जुनी प्रथा होती, जुनी परंपरा होती का जर माझी बायको किंवा माझी बहीण दुसऱ्याच्या घरी गेली तर तिला मी परत माझ्या घरात घेणार नाही, ती दुसऱ्याची झाली. त्यामुळे अशा 16,100 बायका या उघड्यावर पडल्या जातील, 16,100 बायका अनाथ होतील, म्हणून या याच्यासाठी त्या 16,100 बायकांना कृष्णाने स्वतःच्या बायका समजल्या आणि त्याच्यानंतरच्या ज्या 8 बायका आहेत त्यांना त्यांच्यासोबत कृष्णाने अगदी पारंपरिकरित्या विवाह करून त्यांचं लग्न झालं. कृष्णाची एक दुसरी गोष्ट आहे, 16,108 बायका कृष्णाच्या आहेत, पण कृष्ण हा ब्रह्मचारी आहे, पूर्ण ब्रह्मचारी आहे. कारण कृष्ण स्वतः म्हणून शरीर रूपाने कुठच्याच बायकोच्या महालात जात नाही. कृष्णाची लीला फक्त प्रत्येकाच्या महालात जाते, कृष्ण शरीर रूपाने कुठेच जात नाही. म्हणून 16,108 बायका भोगून सुद्धा कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम आणि ब्रह्मचारी आहे. मला असं वाटतं की हे जाणून घेणं खूप नेसेसरी होतं, कारण ही गोष्ट घेऊन पण बाकीच्या धर्मात म्हणा किंवा बाकीच्या ह्याच्यात कृष्णाचं नाव एक खूप वाईट निगेटिव्ह गोष्टींमुळे हे केले आहे. पण ह्याच गोष्टीवरनं मला अजून एक प्रश्न असा आहे, की जर एवढ्या त्याच्या बायका होत्या, 16,108 जर त्याच्या बायका होत्या, तरी नेहमी आपण म्हणतो ना, असं म्हणतो की राधाकृष्ण, जेव्हा ती त्याची बायको नव्हतीच. तर हे का? राधेची आणि कृष्णाची 4 नाती आहेत, माता, भगिनी, गुरु आणि सखी. माता म्हणजे आई, भगिनी म्हणजे बहीण, गुरु म्हणजे शिक्षण देणारी आणि सखी म्हणजे मैत्रीण. ज्यावेळी राधेची आणि कृष्णाची मैत्री झाली ना, कृष्णावर राधेचं प्रणयप्रेम नव्हतं, कृष्णावर राधेचं भक्तिप्रेम होतं. ज्यावेळी कृष्ण आणि राधेची भेट झाली तेव्हा कृष्ण 16 वर्षाचा होता आणि राधा 25 वर्षाची होती. मग अशा परिस्थितीत प्रणयप्रेम होऊ शकत नाही, हे होतं ते भक्तिप्रेम होतं. आता माता, भगिनी, गुरु आणि सखी ही नाती कशी? ज्या ज्या वेळी कृष्णाला भूक लागत होती, गोकुळात असताना कृष्ण हा गोरस खायचा, मग तो गोरस राधा त्याच्यासाठी घेऊन यायची. मग त्यावेळी तो गोरस भरवून, जसं आई एखाद्या मुलाला घास भरवते तशा पद्धतीने राधेने कृष्णाला घास भरवून तिने आईचं कर्तव्य पूर्ण केलं. ज्या ज्यावेळी कृष्ण खोडकर होता लहानपणी, मोठेपणी पण खोडकरच होता, पण लहानपणी ज्या खोड्या करायच्या त्यावेळी कृष्णाच्या कानाला धरून त्याला शिस्त लावणारी गुरुप्रमाणे ती सुद्धा राधाच होती. कृष्ण एखादी गोष्ट जर करायला गेला, तर आता आपली एखादी बहीण, आपण जर काही कुठचं कुठचं काम करायला गेलो तर आपली बहीण आपल्या पाठीशी उभी राहते, तशी त्यावेळी पण कृष्ण एखादी गोष्ट करायला गेला तर राधा त्याच्या पाठीशी भगिनीप्रमाणे उभी राहायची आणि राधा मोठी असून सुद्धा या कृष्णांच्या सवंगड्यांबरोबर खेळायची, म्हणजे मैत्रिणीप्रमाणे, एका सखीप्रमाणे ती साथ करायची. ह्या कृष्ण आणि राधा हा कृष्णाचा दिलेला शाप आहे. कृष्ण आणि राधा या नात्याला जर कोण वाईट नजरेनं पाहिल ना, तर त्याच्या आयुष्यात कायम क्लेश निर्माण होईल. हा कृष्णाने दिलेला शाप आहे. राधा ही निर्मळ आहे आणि पवित्र आहे, म्हणून राधेचं नाव पहिल्यांदा आहे, नंतर कृष्णाचं नाव आहे. राधा कृष्ण म्हणूनच जगाने त्यांना ओळखलं. महाभारत जे झालं, जे एवढं मोठं एक युद्ध झालं किंवा कुरुक्षेत्राचं जे युद्ध झालं, त्याच्यात पण कृष्णाचा एक मोठा वाटा होता. जेव्हा कृष्णाने सांगितलेलं की मी हातात शस्त्र घेणारच नाही पूर्ण ह्याच्यात, तरी त्याला एक पॉइंट असा आला जिथे त्याला ते शस्त्र उचलायला लागलं. तर ते का झालं? कृष्ण ही भूमिका या बोटावरची चुकी त्या बोटावर करण्यात एकदम माहीर, म्हणजे ती व्यक्तिरेखा. बोलताना प्रत्येक शब्द आणि प्रत्येक अक्षर व्याकरणानुसार असा बोलायचा की कुठेच कोणाच्या तोंडात मिळणार नाही. कृष्णाने काय सांगितलं होतं? महाभारतीय युद्धात मी शस्त्र चालवणार नाही, हे त्याचे शब्द होते. महाभारतीय युद्धात मी शस्त्र हातात घेणार नाही,
हे त्याचे शब्द नव्हते. दुसरी गोष्ट, पितामह भीष्मांनी प्रतिज्ञा केली होती, एकदा तरी कृष्णाला शस्त्र हातात घ्यायला लावीन. आणि पितामह भीष्म हे कृष्ण जन्माच्या अगोदरपासून आहेत, एक महान मोठी व्यक्ती आहे. मग त्या माणसाचे शब्द खोटे ठरू नये आणि त्यांच्या चारित्र्याला किंवा त्यांच्या वाणीला डाग लागू नये म्हणून केवळ त्यांचा शब्द पाळावा म्हणून कृष्णाने हातात सुदर्शन चक्र घेतलं होतं. ते केवळ एकदाच, पण त्याने पूर्ण महाभारतात शस्त्र कोणावरच चालवलं नव्हतं. तो आपल्या शब्दाशी आणि वचनाशी ठाम होता. कृष्ण जर बघितलं तर त्याची अनेक नावं आहेत. त्यातलंच एक म्हणजे वासुदेव. तर त्यामागची काही स्टोरी आहे का? वासुदेव हे कृष्णाचं नाव नाही. वासुदेव ही कृष्णाची पदवी आहे. म्हणजे 18 कुळांचे एक ते 18 कुळीन यादव आहेत. वृष्णी, अंधक, भोज, सात्वत, कुकुर, यदू, तुर्वसु, महाभोज, शूर, भजनाभ, द्विमीड, दारिकेय, दाशार, शैनय, मधु आणि चेदी. ही 18 कुळ यादवांची आहेत. आणि या 18 कुळांचा जो राजा आहे त्याला वासुदेव ही पदवी दिली जाते. ही कृष्ण अगोदर अगोदर त्याच्या दुसऱ्याकडे होती. त्यानंतर कृष्णाकडे आली. ही पदवी आहे, हे नाव नाही. आणि या 18 कुळांचा राजा म्हणून त्याला वासुदेव ही पदवी दिली गेली, म्हणून तो वासुदेव आहे. वासुदेव हे कृष्णाचं नाव नाही. आज आपल्याला अशा बऱ्याच काही गोष्टी समजल्यात ज्या आपल्याला कदाचित कळल्याच नसत्या आणि हे तुमच्यामुळे समजल्यात आणि तुम्ही ही जी भूमिका आहे ती बरीच वर्ष करतात. तर आता जर नवीन कोणी असेल या कलेत पदार्पण करतंय तर त्याला तुम्ही काय सल्ला द्याल? कलाकाराने दशावतार कलेत म्हणजे प्रत्येकाने दशावतार कलेकडे आपली कला म्हणून बघावं आणि ज्याला आवड आहे त्याने या दशावतार कलेत पदार्पण करावं. पण ते करत असताना आपण जी भूमिका साकारणार त्या भूमिकेचा पूर्णतः अभ्यास करावा. मग तो पुराणाच्या फक्त पुराण वाचून दशावतार करता येत नाही. तसंच फक्त बघून सुद्धा दशावतार करता येत नाही. चारही बाजूचा योग्य असा अभ्यास केला पाहिजे. मग ते करत असताना तेवढाच पुराणाचा अभ्यास केला पाहिजे. अनुभवी कलाकारांचे अनुभव ऐकले पाहिजेत. त्यांच्याकडनं त्या भूमिकेची काही जी महत्त्वाची कारणं आहेत किंवा महत्त्वाची जी संभाषणं आहेत, ती त्यांच्याकडनं कळून घेतली पाहिजे. समोर बसून ती भूमिका एखादा ज्येष्ठ कलाकार कसा साकारतो, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव, त्याची रंगमंचावरची हालचाल, त्याचे वेशभूषा या सगळ्याचा अभ्यास करून प्रयत्न केला पाहिजे. मी असं म्हणत नाही तुम्ही बघितल्यानंतर पहिल्याच वेळी तुम्हाला येईल. पण प्रयत्नांती परमेश्वर. जर तुम्ही हे करत राहाल ना, तर प्रत्येक पायरी-पायरीने जर तुम्ही दशावतार कलेकडे किंवा कुठच्या क्षेत्रात पायरी-पायरीने जर तुम्ही आलात वर, तर नक्की तुम्ही यात टिकणार आणि जी भूमिका तुम्ही निभवण्याचा प्रयत्न करणार, ती यशस्वीरित्या तुमच्याकडनं पूर्ण होणार. आणि जेव्हा तुम्ही स्वतः त्याच्यात घाम गाळून किंवा तुम्ही स्वतः कष्ट घेऊन ती भूमिका लोकांसमोर उभी करणार ना, मी खात्री देऊन सांगतो, तो गणपती गजानन किंवा ती रंगदेवता तुमची भूमिका रसिकांच्या मनात रुजवण्यासाठी स्वतः आशीर्वाद देणार. तर पूर्वी असं व्हायचं की दशावतार ही कला जी आहे ती 3 महिने चालायची. तर आता जर बघितलं तर ती पूर्ण वर्षभर चालू असते. तर त्याच्यात संयुक्त दशावतार म्हणून असा काय प्रकार आहे. तर प्राचीन जे दशावतार आहे आणि संयुक्त दशावतार आहे तर ह्याच्यात काय फरक आहे नेमका? प्राचीन दशावताराला कुठच्याही प्रकारची ठेच न लागता किंवा दशावतार कला न डागाळता संयुक्त दशावतार आम्ही सादर करतो. मी स्वतः पण संयुक्त दशावतारामध्ये असतो. संयुक्त दशावतार म्हणजे काय? प्रत्येक कंपनीत एक चांगला कलाकार असतो, 1-2 चांगले कलाकार असतात. पण ते नियमित त्यांच्या कंपनीची नाटकं असल्यामुळे ते एकत्र येऊन एक नाटक करू शकत नाही. संयुक्त प्रणालीत येऊन नाटक करू शकत नाही. मग जो आयोजक असतो त्याला एक राजपात्र आवडत असतो, तो एका कंपनीत असतो. एक स्त्रीपात्र आवडत असतो, तो एका कंपनीत असतो. पण ज्यावेळी मे महिन्यानंतर प्रत्येक कंपनीचा सीझन संपतो, त्यावेळी हे सगळे कलाकार रिकामे असतात. मग त्या सगळ्या दिग्गज कलाकारांना एकत्र घेऊन एखादं पुराणातलं मोठं नाटक त्यांना देऊन त्यावर त्यांना म्हणजे त्यावर त्यांचं संभाषण, मग संघर्षाचा जर प्रवेश असला, तर संयुक्तात एक-एक संघर्ष हा 1-1 तास चालतो. पण तो चालत असताना पुराणाचा आधार घेऊन किंवा पुराणाचा आशय घेऊन तो चालत असतो. यामुळे काय होतं, संयुक्त म्हणजे मला जर विचाराल, तर संयुक्त म्हणजे समोरच्याचा अभ्यास किती आहे, हे पडताळणं म्हणजे संयुक्त नाही. तर आपला अभ्यास किती आहे, हे लोकांना दाखवणं आणि ज्ञान वाटणं, हा संयुक्ताचा खरा आशय आहे. आणि तोच आम्ही करतो जेणेकरून जसे श्रीमान पप्पू नांदोसकर यांनी एका दमात 100 कौरवांची नावं सांगितली. दत्तप्रसाद शणै यांनी 14 पाताळं सांगितली, 18 युगं सांगितली. मी स्वतः विश्वनिर्मिती सांगितली होती. यज्ञांची नावं सांगितली होती. असे बरेचसे जण आहेत. नारायण आशेकर यांनी 108 शिवपीठं सांगितली होती. हा अभ्यास आहे कलाकारांचा. तो लोकांपर्यंत पोचणं
आणि त्यातून लोकांना आनंद देणं म्हणजे संयुक्त दशावतार. आज अशा बऱ्याच काही गोष्टी समजल्यात जे कदाचित कळल्याच नसत्या जर हे संवाद हा जर झाला नसता, की कृष्णाच्या जन्मापासून अगदी त्याच्या ते वॉर जे झालं, ते युद्ध झालं तिथपासून, त्यांना वासुदेव का म्हणतात इथपासून, इव्हन दशावताराबद्दल पण अशा खूप गोष्टी आज आम्हाला समजल्या ज्या माहीतच नव्हतं कोणालाच. तर ते सगळं तुम्ही आम्हाला तुमचा वेळ काढून इथे आलात, एवढा आम्हाला आमच्याशी संवाद साधलात, याच्यासाठी मनापासून आभार. आणि अजून काही तुम्हाला जर सांगायचं असेल तर? अजून म्हणजे दशावतार कला शिकण्यासाठी मी अगदी आटोकाट प्रयत्न केले, खूप कष्ट घेतले. पण मला माहिती आहे दशावतार कला शिकण्यासाठी काय करावं लागतं किंवा काय नाही. त्यामुळे नवीन जर एखादा कलाकार तयार होत असेल, तर माझ्या पण YouTubeवर मी मेकअप कसा करावा, सोवळं कसं नेसावं, केशटोप म्हणजे विग कसा बसवावा, ह्याचे शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेले आहेत. तरीसुद्धा जर एखाद्या कलाकाराला जर तयार होत असेल आणि त्याला जर मदत असेल, तर मी त्याच्यासाठी 24 तास अवेलेबल आहे. त्याने कधीही मला फोन भेटून किंवा मेसेजद्वारे संपर्क करावा. पण त्याच्यात खरीच जर शिकण्याची वृत्ती असेल, तर मी तो कलाकार घडवेन आणि तुम्हाला याच चॅनलवर तुमच्या त्याला पुन्हा मुलाखतीसाठी उभा करेन, एवढी मी तुमच्यासाठी ग्वाही देतो. धन्यवाद.